मेवाडचे महाराणा भीमसिंग अत्यंत चिंतेत होते. त्यांच्या चेहऱ्यावरती काळजीच्या गडद रेषा उमटल्या होत्या. राजपूत घराण्यातील परस्पर वैर, सत्तेसाठी चाललेले संघर्ष आणि बाहेरून होणाऱ्या आक्रमणाच्या धोक्यामुळे मेवाडचे भविष्य अनिश्चित झाले होते. त्यातच त्यांची एकुलती एक कन्या राजकुमारी कृष्णकुमारी आता विवाहयोग्य झाली होती. अनेक राजांनी तिच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव पाठवले होते, पण भीमसिंगला आपल्या कन्येसाठी योग्य, शूर आणि स्वाभिमानी वर हवा होता. कृष्णकुमारी केवळ अप्रतिम सुंदर नव्हती, तर बुद्धिमान, धैर्यवान आणि राजपूत संस्कारांनी घडलेली राजकन्या होती. तिच्या सौंदर्याची कीर्ती संपूर्ण राजस्थानभर पसरली होती. अखेर जयपूरचे महाराज मानसिंग यांच्याकडनं विवाहाचा प्रस्ताव आला. त्यांचा पराक्रम, स्वाभिमान आणि विद्वत्ता सर्वत्र प्रसिद्ध होती. महाराणा भीमसिंगांनी मानसिंग यांचं चित्र कृष्णकुमारीला दाखवलं. चित्र पाहताच तिच्या चेहऱ्यावरती आनंद फुलला. तिच्या मनातील आदर्श पतीची प्रतिमा जणू त्या चित्रात साकार झाली होती. मुलीची संमती पाहून महाराणांनी हा विवाह मान्य केला. जयपूरहून राजपुरोहित उदयपूरला आले. त्यांनी राजघराण्याच्या परंपरेनुसार कृष्णकुमारीची ओतभराई केली. तिला दागिने, वस्त्र आणि श्रीफळ देऊन जयपूरची भावी महाराणी म्हणून संबोधले. उदयपूरमध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. संपूर्ण राज्य आनंदात बुडालं. रस्ते सजले, राजवाडे उजळले, सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. परंतु नियतीला काही वेगळंच मान्य होतं. विवाहाच्या अवघे 4 दिवस बाकी असताना जयपूरचे महाराज मानसिंग गंभीर आजारी पडले आणि सर्व उपचार निष्फळ ठरत त्यांचं निधन झालं. ही बातमी उदयपूरला पोहोचताच संपूर्ण राज्य शोकसागरात बुडालं. कृष्णकुमारीची सर्व स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाली. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाल्यामुळे आणि राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन महाराणा भीमसिंगांनी जोधपूरचे महाराज मकरंद सिंग यांना विवाहाचा प्रस्ताव पाठवला. मकरंद सिंग यांनीही कृष्णकुमारीशी विवाह करण्याची इच्छा होती. त्यांनी त्वरित होकार दिला आणि विवाहाची नवीन तारीख निश्चित झाली. जोधपूरची वरात येण्याच्या तयारीत असतानाच उदयपूरच्या सीमेवरती एक मोठं सैन्य येऊन थांबलं. सुरुवातीला सर्वांना वाटलं की ही जोधपूरची वरात असेल, पण ते जयपूरचं सैन्य होतं. त्यांचं नेतृत्व दिवंगत मानसिंग यांचे धाकटे बंधू मुकुंद सिंग करत होते. जयपूरच्या दिवानानं महाराणा भीमसिंगांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. तो म्हणाला, राजपुरोहितांनी कृष्णकुमारीला जयपूरची महाराणी म्हणून मान्यता दिली आहे, त्यामुळे ती आता आमच्या राज्याची महाराणी आहे. महाराज मानसिंग यांच्या निधनानंतर मुकुंद सिंग गादीवर बसले आहेत, म्हणून कृष्णकुमारीचा विवाह त्यांच्याशीच झाला पाहिजे, अन्यथा जयपूरचे सैन्य युद्ध करेल. ही परिस्थिती अत्यंत गंभीर होती. एका बाजूला जोधपूरची वरात सीमेजवळ उभी होती, तर दुसऱ्या बाजूला जयपूरचं सैन्य युद्धाची धमकी देत होतं. कोणताही निर्णय घेताना रक्तपात अटळ दिसत होता. आता नेमकं पुढं काय, हे सविस्तरपणे पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. राजस्थानच्या भूमीनं अनेक पराक्रमी योद्धे, शूर, वीरांगना आणि मातृभूमीतील सर्वस्व अर्पण करणारे राजपूत पाहिले आहेत. त्या इतिहासात एक नाव असं आहे की ज्याचा उच्चार होताच अभिमानाबरोबर डोळ्यात अश्रूही उभे राहतात. हे नाव आहे मेवाडच्या राजकुमारी कृष्णकुमारीचं. ही केवळ एका राजकन्येची कथा नाही, तर एका अशा निरागस मुलीची कहाणी आहे जिनं स्वतःच्या आयुष्यापेक्षा आपल्या मातृभूमीचा, आपल्या प्रजेचा, हजारो निरपराध लोकांच्या जीवाचा विचार केला. तिच्या बलिदानामुळे युद्ध थांबले, पण तिच्या मृत्यूनं इतिहासाला कायमचा एक वेदनादायी प्रश्न विचारून ठेवला. चला जाणून घेऊया राजकुमारी कृष्णकुमारीच्या त्यागाची आणि शौर्याची संपूर्ण कथा. 18व्या शतकाच्या अखेरीस आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला राजस्थानातील राजपूत राज्ये सततच्या संघर्षातून जात होती. एकेकाळी शौर्य, स्वाभिमान आणि एकतेसाठी प्रसिद्ध असलेले राजपूत घराणे आता परस्परातील वैर, सत्ता संघर्ष आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमुळे कमकुवत झाले होते. दुसरीकडे मराठ्यांचे वाढते वर्चस्व, पिंडाऱ्याचे हल्ले आणि बदलती राजकीय परिस्थिती यामुळे प्रत्येक संस्थान असुरक्षित झाले होते. अशा काळात मेवाडवरती महाराणा भीमसिंग राज्य करत होते. ते स्वाभिमानी होते, पण त्यांच्या राज्याची आर्थिक आणि लष्करी परिस्थिती फारशी मजबूत नव्हती.
त्यांना आपल्या राज्याची, प्रजेची आणि राजघराण्याच्या सन्मानाची सतत चिंता वाटत असे. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे त्यांची एकुलती एक मुलगी, कृष्णकुमारी. राजवाड्यात वाढलेली कृष्णकुमारी सौंदर्य, संस्कार, बुद्धिमत्ता, शौर्य यांचा अद्भुत संगम होती. तिचं रूप इतकं मोहक होतं की तिच्या सौंदर्याच्या कथा संपूर्ण राजस्थानात सांगल्या जात होत्या. पण तिची खरी ओळख तिच्या सौंदर्यामुळे नव्हे, तर तिच्या स्वाभिमानामुळे होती. लहानपणापासूनच तिला शस्त्रविद्या, घोडेस्वारी, धर्म, राज्यकारभार, राजपूत परंपरेचे शिक्षण देण्यात आले होते. तिनं आपल्या आईकडून करुणा आणि त्याग शिकला होता, तर वडिलांकडनं स्वाभिमान आणि धैर्य. राजवाड्यातील प्रत्येक सेवक तिच्यावरती जीवापाड प्रेम करत असत. प्रजेच्या दुःखात ती सहभागी होत असे. राजवाड्याच्या उंच भिंतींमध्ये वाढूनही तिला सामान्य लोकांच्या वेदना समजत होत्या. महाराणा भीमसिंगांना मात्र एक चिंता सतावत होती. कृष्णकुमारी आता विवाहयोग्य झाली होती. तिच्यासाठी अनेक राजघराण्यातून विवाहाचे प्रस्ताव येत होते, पण ते कोणताही निर्णय घाईने घेऊ इच्छित नव्हते. त्यांना आपल्या कन्येसाठी असा वर हवा होता जो केवळ बलवानच नव्हे, तर स्वाभिमानी, न्यायप्रिय आणि राजपूत परंपरेचा मान राखणारा असेल. त्याच काळात जयपूरचे महाराजा सवाई जगतसिंग यांनी कृष्णकुमारीशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. इतिहासातील सर्वाधिक मान्य मतानुसार कृष्णकुमारीचा विवाह प्रस्ताव जयपूरचे सवाई जगतसिंग यांच्याशी जोडला जातो. हा प्रस्ताव मेवाडसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात होता. दोन्ही घराण्यांमध्ये संबंध निर्माण झाल्यास मेवाडला एक मजबूत मित्र मिळू शकला असता. महाराणा भीमसिंगांनी हा प्रस्ताव विचारपूर्वक स्वीकारला. राजपुरोहितांनी शुभमुहूर्त काढला. दोन्ही राज्यांचं आनंदाने वातावरण निर्माण झालं. राजवाड्याच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. सुवर्णकार दागिने घडवत होते. कारागीर नवीन वस्त्र तयार करत होते. उदयपूरचे रस्ते सजवले जात होते. कृष्णकुमारीच्या सख्याही आनंदात होत्या. त्या तिची छेड काढत होत्या. तिच्या होणाऱ्या संसाराबद्दल स्वप्ने रंगवत होत्या. कृष्णकुमारीच्या मनातही नव्या आयुष्याची हळवी स्वप्न उमलू लागली होती. पण नियतीने तिच्यासाठी वेगळाच मार्ग निवडला होता. त्याच काळात राजस्थानातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत होती. जोधपूरचे महाराज मानसिंग यांनाही कृष्णकुमारीच्या सौंदर्याची आणि गुणांची माहिती मिळाली होती. त्यांच्या मनातही तिच्याशी विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु मेवाडकडून जयपूरशी विवाह निश्चित झाल्याचे समजताच जोधपूर दरबारात असंतोष पसरला. हा केवळ विवाहाचा प्रश्न राहिला नव्हता, तर दोन बलाढ्य राजघराण्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला होता. राजपूत समाजात दिलेला शब्द, राजघराण्याचा मान आणि स्वाभिमान यांना प्राणापेक्षाही अधिक महत्त्व दिले जात असे. त्यामुळे या विवाहामुळे निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस अधिक गंभीर होत गेला. दोन्ही बाजूंनी दूत पाठवले जाऊ लागले. संदेशाची देवाणघेवाण सुरू झाली, पण कोणताही तोडगा निघत नव्हता. जयपूरचा आग्रह होता की कृष्णकुमारीचा विवाह ठरल्याप्रमाणेच त्यांच्याच महाराजांशी झाला पाहिजे, तर जोधपूरनेही माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला. या वादामुळे राजपुतांना दोन गटात विभागले जाऊ लागले. काही सरदार जयपूरच्या बाजूने उभे राहिले, तर काही जोधपूरच्या. मेवाडवर प्रचंड दबाव वाढू लागला. महाराणा भीमसिंग दिवसेंदिवस अधिक चिंताग्रस्त होत होते. त्यांना समजत होते की हा वाद फक्त विवाहापुरता मर्यादित राहिलेला नाही. कोणतीही ठिणगी पडली तरी संपूर्ण राजस्थान रक्तानं माखू शकतं. एका बाजूला आपल्या मुलीचं भविष्य आणि दुसऱ्या बाजूला हजारो सैनिकांचे प्राण, प्रजेचं रक्षण आणि राज्याचं अस्तित्व, अशा कठीण प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. दरबारात रोज सल्लामसलत होत होती. प्रत्येक सरदार वेगवेगळा सल्ला देत होता. काहींनी जयपूरची बाजू घ्यावी असे सांगितले, काहींनी जोधपूरशी संबंध जोडावेत असे मत मांडले, तर काहींनी युद्धासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला. परंतु महाराणांना माहीत होते की मेवाडची आर्थिक आणि लष्करी ताकद त्यावेळी कमकुवत झाली होती. जर युद्ध झालं तर हजारो सैनिक मारले जातील, गावं उद्ध्वस्त होतील, निरपराध लोकांचे संसार उद्ध्वस्त होतील आणि मेवाडचे भवितव्य धोक्यात येईल. ही चिंता त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती. कृष्णकुमारीला आपल्या वडिलांच्या मनातील वेदना जाणवत होत्या. ती अनेकदा त्यांना धीर देत असे. पिताश्री, प्रत्येक संकटाला मार्ग असतो, आपण धैर्य सोडू नका, असे ती म्हणायची. पण आतून तीही परिस्थितीची गंभीरता समजू लागली होती.
तिच्यामुळे 2 राज्यांमध्ये संघर्ष उभा राहिला होता. ही भावना तिच्या मनाला सतावत होती. दरम्यान जयपूर आणि जोधपूर या दोन्ही राज्यांनी सैन्य सज्ज करण्यास सुरुवात केली. सीमांवरती हालचाली वाढल्या. रणशिंग वाजू लागले. घोडदळ, हत्ती, तोफा आणि हजारो सैनिक युद्धांच्या तयारीला लागले. व्यापारी घाबरले. सामान्य प्रजा भयभीत झाली. प्रत्येकाला वाटत होते की आता कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होईल. मेवाडच्या राजवाड्यात मात्र एक भयंकर शांतता पसरली होती. आनंदासाठी सजवलेले महाल आता चिंतेच्या सावटाखाली गेले होते. विवाहासाठी तयार केलेले दागिने आणि वस्त्र आता निराशेची साक्ष देत पडून होते. कृष्णकुमारी रात्री उशिरापर्यंत महालाच्या गच्चीवरती उभी राहून दूरवर दिसणाऱ्या डोंगराकडे पाहत असे. तिच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता. माझ्या एका विवाहामुळे इतक्या लोकांचे प्राण धोक्यात का यावेत? तिच्या मनात एक विचार हळूहळू आकार घेऊ लागला. असा विचार जो पुढे इतिहासातील सर्वात वेदनादायी बलिदानांपैकी एक ठरणार होता. दरबारातील वातावरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत होतं. जयपूर आणि जोधपूर या दोन्ही राज्यांचे दूत वारंवार उदयपूरला येत होते. प्रत्येक वेळी त्यांचा संदेश तोच असायचा. कृष्णकुमारीचा विवाह आमच्या महाराजांशी झाला पाहिजे. कोणताही पक्ष माघार घ्यायला तयार नव्हता. एका राजकुमारीच्या विवाहाचा प्रश्न आता संपूर्ण राजपुतान्याच्या प्रतिष्ठेचा विषय बनला होता. मेवाडच्या सीमेवरती दोन्ही बाजूंच्या सैन्यांच्या हालचाली वाढत होत्या. शस्त्रागार उघडले गेले. घोडदळ सज्ज झाले. रणवाद्यांचा आवाज दूरवर ऐकू येऊ लागला. बाजारपेठांमध्ये भीतीचं वातावरण होतं. व्यापाऱ्यांनी आपला माल लपवायला सुरुवात केली होती. शेतकरी पिकापेक्षा युद्धाच्या चर्चाच अधिक करत होते. मातांच्या डोळ्यांसमोर आपल्या मुलांचे चेहरे तरळत होते. प्रत्येकाला एकच प्रश्न सतावत होता. हे युद्ध टळणार की नाही? महाराणा भीमसिंग दिवसरात्र आपल्या मंत्र्यांसोबत चर्चा करत होते. राजदरबारात अनेक योजना मांडल्या गेल्या, परंतु कोणताही मार्ग दोन्ही राज्यांना मान्य होईना असा नव्हता. एका बाजूनं घेतलेला निर्णय दुसऱ्या बाजूला अपमानास्पद वाटत होता. अशा वेळी मेवाडचे प्रमुख सरदार आणि सल्लागार अजितसिंग चुडावत यांनी अत्यंत कठोर प्रस्ताव मांडला. काही क्षण दरबारात शांतता पसरली. त्यानंतर अजितसिंग म्हणाले, महाराज, या संघर्षाचं मूळ एकच आहे, राजकुमारी कृष्णकुमारी. जर त्या या जगात राहिल्या नाहीत तर विवाहाचाच प्रश्न संपेल. जयपूर आणि जोधपूर या दोघांकडेही युद्धाचं कारण उरणार नाही. हे शब्द ऐकताच महाराणा भीमसिंगांच्या हातातील राजदंड थरथरला. त्यांच्या डोळ्यात संताप, वेदना आणि अविश्वास एकाच वेळी उमटले. तू मला माझ्याच लेकराचा मृत्यू द्यायला सांगतोस? त्यांनी दुःखाने विचारले. अजितसिंग शांतपणे म्हणाले, महाराज, मला हे सांगताना देखील वेदना होत आहेत, पण एका मुलीच्या जीवापेक्षा हजारो निरपराध प्रजेचे प्राण अधिक मौल्यवान नाहीत का? जर युद्ध झालं तर मेवाड उद्ध्वस्त होईल. महाराणा काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या मनात वडिलांचं प्रेम आणि राजाचं कर्तव्य यांच्यात भीषण संघर्ष सुरू झाला. ते आपल्या कक्षात परतले. संपूर्ण रात्र त्यांना झोप लागली नाही. कधी कृष्णकुमारीच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर येत होत्या, तर कधी रणांगणावरती पडलेले हजारो सैनिक दिसत होते. ते स्वतःलाच विचारत होते, मी आधी पिता आहे की राजा? राजवाड्यातील या चर्चेची खबर गुप्त राहिली नाही. कृष्णकुमारीच्या विश्वासू दासींपैकी एकीने संपूर्ण घटना तिला सांगितली. हे ऐकताच तिच्या मनाला मोठा धक्का बसला. काही क्षण ती स्तब्ध उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण ते लगेचच तिने पुसले. ती स्वतःशीच म्हणाली, जर माझ्यामुळे मेवाडवरती संकट आलं असेल तर त्यातून मेवाडला मुक्त करण्याची जबाबदारी माझीच आहे. क्षणाचाही विलंब न करता ती आपल्या वडिलांच्या कक्षाकडे निघाली. महाराणा भीमसिंग अजूनही चिंतेत मग्न होते. कृष्णकुमारीला पाहताच त्यांच्या डोळ्यात माया दाटून आली, पण तिच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहून त्यांना काहीतरी अनर्थ घडल्याची जाणीव झाली. कृष्णकुमारी शांत पण ठाम आवाजात म्हणाली, पिताश्री, मला सर्व समजलं आहे. माझ्या मृत्यूचा विचार दरबारात झाला आहे, हेही मला माहीत आहे. मला फक्त एवढं सांगा, जर माझा जीव गेला तर मेवाड वाचेल का? महाराणांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण शब्द फुटत नव्हते. अखेर ते म्हणाले, मुली, मला तुझा जीव नको आहे, पण मला माझ्या प्रजेचाही विनाश पाहवत नाही.
कृष्णकुमारी काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावरती भीती नव्हती, उलट विलक्षण स्थैर्य होतं. तिनं आपल्या वडिलांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, राजपूत घराण्यात जन्म घेणं म्हणजे फक्त राजवाड्यात सुखानं जगणं नव्हे. वेळ आली तर मातृभूमीसाठी प्राण देणं हेच खरं कर्तव्य आहे. जर माझ्या बलिदानामुळे हजारो माता आपल्या मुलांना जिवंत पाहतील, हजारो स्त्रियांचं कुंकू टिकेल आणि मेवाड युद्धापासून वाचेल, तर मला या मृत्यूची भीती नाही. कृष्णकुमारीचे शब्द ऐकून महाराणा भीमसिंग पूर्णपणे कोलमडून गेले. त्यांनी आपल्या मुलीला मिठी मारली आणि अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाले, नाही मुली, मी हे करू शकत नाही. मी आधी तुझा पिता आहे. माझ्या डोळ्यांसमोर माझी मुलगी मृत्यू स्वीकारेल हे मी कधीच पाहू शकत नाही. युद्ध झाले तरी चालेल, पण मी तुला गमावू इच्छित नाही. महाराजांचे शब्द ऐकून कृष्णकुमारीच्या डोळ्यातही पाणी आलं, पण तिनं स्वतःला सावरलं. ती शांत स्वरात म्हणाली, पिताश्री, आपण मला लहानपणापासून राजपूत धर्म शिकवला, स्वाभिमान शिकवला, मातृभूमीसाठी जगणं आणि आवश्यक असेल तर तिच्यासाठी प्राण देणं शिकवलं. आज तीच शिकवण माझ्यासमोर उभी आहे. जर मी माझ्या स्वतःच्या जीवनाला चिकटून राहिले आणि उद्या हजारो सैनिक रणांगणावरती मारले गेले, हजारो माता आपल्या मुलांना गमावतील, हजारो स्त्रियांचं कुंकू पुसलं जाईल, तर माझं आयुष्य कशासाठी? माझ्या एका आनंदासाठी संपूर्ण मेवाड रडत राहील, तर या जीवनाला काय अर्थ उडेल? महाराजा भीमसिंग निशब्द झाले. त्यांच्या मनात एकीकडे वडिलांचे प्रेम तर दुसरीकडे राजधर्माचा कठोर निर्णय याचा संघर्ष सुरू होता. कृष्णकुमारी पुढे म्हणाली, पिताश्री, आपण मला विष देत नाही आहात. आपण मला मेवाडच्या रक्षणासाठी बलिदान देण्याची संधी देत आहात. हा मृत्यू माझ्यासाठी पराभव नाही, हा माझा विजय असेल. माझे शरीर नष्ट होईल, पण माझ्या मातृभूमीवरील प्रेम अमर राहील. त्या रात्री संपूर्ण राजवाड्यावरती मृत शांतता पसरली होती. कोणालाही झोप लागली नव्हती. महालातील दासी रडत होत्या. सैनिकांचे डोळे पाणावले होते. राजमाता आपल्या कक्षात देवासमोर बसून अश्रूंनी प्रार्थना करत होत्या. पण कृष्णकुमारीच्या चेहऱ्यावरती विलक्षण शांतता होती. जणू तिने आपल्या नियतीला पूर्णपणे स्वीकारले होते. तिने आपल्या सख्यांना जवळ बोलावले. प्रत्येकाला प्रेमानं मिठी मारली. रडू नका, ती म्हणाली. राजपूत स्त्रिया वीरांना निरोप देताना अश्रू ढाळत नाहीत. मग माझ्यासाठी अश्रू नकोत. पहाटेची वेळ झाली. पूर्व क्षितिजावरती सूर्याची पहिली किरणे उमटू लागली. कृष्णकुमारीने स्नान केलं. तिने शुभ्र वस्त्र परिधान केलं. त्यानंतर वधूप्रमाणे 16 शृंगार केले. तिच्या कपाळावरती कुंकवाचा टिळा लावण्यात आला. गळ्यात दागिने घालण्यात आले. तिच्या चेहऱ्यावरती तेज होते, पण ते विवाहासाठी सजलेल्या वधूचं नव्हतं. ते मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या एका वीरांगनेचं तेज होतं. ती हळूहळू श्रीकृष्णाच्या मंदिराकडे चालत गेली. मंदिरात प्रवेश करून तिनं शांतपणे भगवान श्रीकृष्णांच्या चरणी मस्तक टेकवलं. हे प्रभू, ती मनोमन म्हणाली, माझ्या बलिदानामुळे जर माझी मातृभूमी वाचणार असेल, तर मला हे धैर्य शेवटच्या क्षणापर्यंत द्या. काही क्षण ती ध्यानस्थ उभी राहिली. मंदिरातील घंटानाद वातावरणात घुमत होता. मंदिराबाहेर राजवैद्य हातात विषाचा प्याला घेऊन उभे होते. त्यांच्या हातांनाही थरथर सुटली होती. त्यांनी आयुष्यात अनेकांना औषध देऊन जीवनदान दिलं होतं, पण आज प्रथमच त्यांच्या हातात मृत्यूचा प्याला होता. कृष्णकुमारी त्यांच्याजवळ आली. तिनं प्रथम आपल्या आईवडिलांकडे पाहिलं. महाराणा भीमसिंग अश्रूंनी व्याकुळ झाले होते. राजमाता हुंदके देत होत्या. संपूर्ण राजदरबार नतमस्तक उभा होता. कृष्णकुमारीने शांत स्वरात म्हटले, पिताश्री, माझ्या मृत्यूचं दुःख करू नका. जर माझ्या एका बलिदानामुळे हजारो जीव वाचणार असतील, तर हा व्यवहार मला मान्य आहे. पण इतिहासाने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. ज्या समाजाला आपल्या मुलींचं रक्षण करता आलं नाही, त्या समाजाच्या शौर्यावरती कायमचा प्रश्नचिन्ह उभा राहील. इतके बोलून तिनं विषाचा प्याला आपल्या हातात घेतला. कृष्णकुमारीने दोन्ही हातांनी विषाचा प्याला उचलला. काही क्षण ती त्या प्यालाकडे पाहत राहिली. त्या काही क्षणात तिच्या डोळ्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य तरळून गेलं. राजवाड्यातील निरागस बालपण, आईच्या कुशीत मिळालेला मायेचा स्पर्श, वडिलांनी घोडेस्वारी शिकवताना केलेलं कौतुक, सख्यांसोबत हास्यविनोद, मेवाडच्या हिरव्या गार दऱ्या, पिछोला तलावाच्या लाटा आणि आपल्या मातृभूमीवरचे अपार प्रेम. पुढच्या क्षणी
तिच्या मनात एकच विचार आला, माझ्या एका जीवनापेक्षा माझा मेवाड मोठा आहे. तिनं डोळे मिटले, भगवान श्रीकृष्णांचं स्मरण केलं आणि कोणताही संकोच न करता एका घोटात संपूर्ण विष प्राशन केलं. राजवाड्याच्या प्रांगणात उभ्या असलेल्या प्रत्येकाचा श्वास जणू थांबला. काही क्षण सर्वच निशब्द शांतता पसरली. कोणाच्याही तोंडून शब्द फुटत नव्हता. विषाचा परिणाम हळूहळू तिच्या शरीरावर होऊ लागला. तिच्या हातांना कंप फुटला. चेहऱ्यावरची कांती मंदावू लागली. तरीही तिच्या ओठावर भीती नव्हती. उलट एक विलक्षण समाधान होते. जणू तिनं आपल्या आयुष्याचं ध्येय पूर्ण केलं होतं. महाराणा भीमसिंग स्वतःला आवरू शकले नाहीत. ते धावत पुढे आले. त्यांनी आपल्या मुलीला आधार दिला. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बाण फुटला होता. ते रडत म्हणाले, मुली, मला माफ कर. मी तुला वाचवू शकलो नाही. कृष्णकुमारीने अत्यंत अशक्त झालेल्या हातानं आपल्या वडिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. मंद स्वरात ती म्हणाली, पिताश्री, आपण अपराधी नाही. माझ्यासाठी रडू नका. मला अभिमान आहे की मी मेवाडची कन्या म्हणून जन्माला आले. माझे शरीर संपेल, पण माझे प्रेम, माझा त्याग आणि माझी मातृभूमीवरील निष्ठा कधीच संपणार नाही. राजमाता आपल्या मुलीला मिठी मारून हंबरडा फोडत होत्या. सख्या अश्रूंनी व्याकुळ झाल्या होत्या. राजदरबारातील पराक्रमी सरदार, ज्यांनी रणांगणात शेकडो मृत्यू पावले होते, त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या दिवशी मेवाडमध्ये असा एकही माणूस नव्हता ज्याचं हृदय द्रवलं नव्हतं. काही क्षणातच विषाचा प्रभाव वाढला. कृष्णकुमारीचं शरीर शिथिल होऊ लागलं. तिने शेवटचं एकदा आकाशाकडे पाहिलं. ओठांवरती मंद स्मित उमटलं आणि तिचे डोळे कायमचे मिटले. राजवैद्यांनी तिची नाडी तपासली. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. थरथरत्या आवाजात त्यांनी जाहीर केलं, राजकुमारी कृष्णकुमारी आता आपल्यात नाहीत. हे शब्द ऐकताच संपूर्ण राजवाड्यात आक्रोश उसळला. महाराणा भीमसिंग आपल्या मुलीच्या पार्थिवावरती कोसळले. संपूर्ण उदयपूर शोकमग्न झाले. बाजार बंद झाले. मंदिरांच्या घंटा दुःखाने घुमू लागल्या. प्रत्येक घरात कृष्णकुमारीच्या बलिदानाचीच चर्चा होती. कृष्णकुमारीच्या मृत्यूची बातमी जयपूर आणि जोधपूर या दोन्ही राज्यांमध्ये पोचली. ज्या राजकुमारीसाठी युद्ध होणार होतं, तीच आता या जगात नव्हती. तिच्या मृत्यूनं युद्धाचं कारणच संपलं. दोन्ही बाजूंच्या सैन्यांनी माघार घेतली. हजारो सैनिकांचे प्राण वाचले. असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून बचावली. मेवाडवर ओढावणारा विनाश टळला. परंतु इतिहासाने हा प्रश्न कायम जिवंत ठेवला. एका निष्पाप राजकुमारीला स्वतःचे प्राण का द्यावे लागले? तिचा दोष नेमका काय होता? ती केवळ राजकीय अहंकार, सत्तेची स्पर्धा आणि राजघराण्याच्या प्रतिष्ठेच्या संघर्षाची बळी ठरली होती. आजही राजकुमारी कृष्णकुमारीचं नाव मेवाडच्या इतिहासात अमर आहे. तिचे बलिदान केवळ एका राजकन्येचे नव्हते. ते मातृभूमीसाठी, प्रजेसाठी आणि शांततेसाठी दिलेले सर्वोच्च अर्पण होते. तिची कथा आपल्याला शौर्य शिकवते, पण त्याच वेळी हेही सांगते की अहंकार आणि सत्तेच्या संघर्षाची किंमत अनेकदा निरपराधांना चुकवावी लागते. म्हणूनच कृष्णकुमारीचं बलिदान केवळ इतिहास नाही, तर भावी पिढ्यांसाठीही एक वेदनादायी आणि विचार करायला लावणारा संदेश आहे. राजकुमारी कृष्णकुमारीच्या मृत्यूनंतर संपूर्ण मेवाड शोकसागरात बुडाला. ज्या राजवाड्यात काही दिवसांपूर्वी मंगलगीतांचे सूर घुमत होते, त्या राजवाड्यात आता फक्त रडण्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. महाराणा भीमसिंग आपल्या मुलीच्या पार्थिवाजवळ बराच वेळ निशब्द बसून राहिले. राजमाता ललिता देवींच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. प्रजेलाही हा धक्का सहन होत नव्हता. उदयपूरच्या रस्त्यावर हजारो लोक आपल्या राजकुमारीच्या अखेरच्या दर्शनासाठी जमले होते. प्रत्येकाच्या ओठावर एकच प्रश्न होता, एका निरागस राजकन्येचा असा मृत्यू का स्वीकारावा लागला? कृष्णकुमारीच्या बलिदानानंतर जयपूर आणि जोधपूर यांच्यातील संघर्षाची तीव्रता कमी झाली. ज्यासाठी युद्धाची तयारी सुरू होती, ते कारणच संपलं होतं. हजारो सैनिकांचे प्राण वाचले. असंख्य कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचली. पण त्या शांततेची किंमत एका निरपराध मुलीच्या जीवनानं मोजावी लागली. इतिहासात कृष्णकुमारीला मेवाडची अमर वीरांगना म्हणून स्मरण केले जाते. तिच्या त्यागानं मेवाड वाचला. पण तिची कथा आजही एक कठोर प्रश्न विचारते. जर राजपूत घराणी एकत्र राहिली असती, तर एका निष्पाप राजकुमारीला विषाचा प्याला पिण्याची वेळ आली असती का? आज कृष्णकुमारीची कथा केवळ शौर्याची नाही,
तर सत्तेच्या अहंकाराची, राजकीय मतभेदाची आणि शांततेसाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण करून देते. तिचे जीवन आपल्याला शिकवते की वैयक्तिक अहंकारापेक्षा समाजाचं हित मोठं असतं. पण त्याच वेळी अशी परिस्थिती निर्माण होऊच नये जिथे एखाद्या निरपराध व्यक्तीला इतरांच्या संघर्षाची किंमत स्वतःच्या जीवानं चुकवावी लागेल.